मॅच मागचा सामना तर अगदी सुन्न करणारा सामना आणि गौतम उसवाल खरं तर एक लकी पॅकर आहेत. यंदाच्या हंगामातील सगळ्यात यशस्वी पॅकर गौतमजी ओसवाल यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. त्याचबरोबरीने आमचे बंधू विजय हातमोडे आणि विघ्नेश आंद्रे जे एक व्यावसायिक फोटोग्राफर आहेत, टेक्निकल ऑपरेटर देखील आहेत, WDC साठी काम पाहतात, त्यांचं देखील स्वागत करूयात. पहिलाच बॉल नैनेशनं उडवलाय खेळाडू कक्षामध्ये आणि हा षटकार. डीजेवाले गेले वाटतं आता. षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती. त्या 6 धावांनी स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय. गौतमजी ओसवाल यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. पहिल्याच बॉलवरती षटकार. थोड्याच वेळामध्ये सचिन दादा देखील या ठिकाणी येणार आहेत. चौकचे पुरस्कर्ते आहेत आणि अंबिका संघाला बनवण्यामध्ये त्यांचं सिंहाचा वाटा राहिलाय. सचिन दादा मते थोड्याच वेळामध्ये ते देखील या संघामध्ये जॉईंट होतील. संघात समवेत तुषारच्या विरोधात षटकार. हा चांगला बॉल. तुषारला माहिती आहे नैनेश कशा पद्धतीने खेळतो, कारण तुषारच्या विरुद्ध नैनेश बऱ्याच वेळेला हे दोन खेळाडू एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि आसुरोटी चौकची जेव्हा पण मॅच होते ना तेव्हा पण ती बघण्यासारखी असते. एकदम फाईट असते, नेट टू नेट फाईट असते. परंतु ही 2 ओव्हरची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे. इथे थोडं प्रेशर जास्त आहे दोन्ही टीमवरती. 6 धावा झाल्यात. नैनेशचा हा बॉल पायावरती होता. पंच सांगतायत बॅटकट आहे त्यामुळे सिंगल मिळते शॉट कव्हरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा अपील होते ना त्यावेळेला पंचांना हे सांगून चालत नाही, कारण त्या ठिकाणी DRS असतो, रिव्ह्यू घेतला जातो. त्यामुळे पंचांना कोणतेही इशारे करता येत नाहीत. परंतु पंच या ठिकाणी या सगळ्या गोष्टी क्लॅरिफाय करतायत, ट्रान्सपरन्सी आणतायत आणि फार चांगलं अंपायरिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये आज पाहायला मिळालं आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 7. साहिल चौधरी खरं तर चौक संघ म्हटलं ना की पहिल्यांदा नैनेशचं नाव येतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये साहिलनं पण एक वेगळी छाप सोडली आहे आणि आसरोटी संघाला देखील आपण पाहिलं बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी चांगलं यश संपादित केलं आहे. आणि यावर्षी आसरोटी आणि चौक गाव हे पहिल्यांदा नाईट स्पर्धेमध्ये फायनलला गेलेले आहेत. म्हणजे किमान एक ट्रॉफी चौक गावामध्ये जाणार आणि किमान एक ट्रॉफी आज आसरोटी गावामध्ये पाहायला मिळणार. मोक्ष ओसवाल हे 12वे प्रतिनिधी म्हणून चौक टीमसाठी लकी आहेत. नैनेशनं बॉल उडवलाय हवेत, झेल ओढायची शक्यता, क्षेत्ररक्षक लांबून आलेत. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. नैनेशची कॅच सुटली आणि त्याच्या पायामध्ये क्रॅम्प आलाय. खरं तर स्नायू मांसपेशी ज्याला आपण म्हणतो ना ते मात्र थोड्या खेचल्या जातात. हॅमस्ट्रिंगमध्ये बऱ्याच वेळेला नैनेश ला प्रॉब्लेम येतो, कारण समीरचे बॅकपेन होतं समीर भोईरकडे. त्यामुळे समीर भोईर बऱ्याचशा टुर्नामेंट खेळला नव्हता. चौक टीमला एक बॉलर शॉट पडत होता, परंतु आज समीर भोईर तयार झाला आणि तो चांगलं खेळलाय टीममध्ये. एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. तुषार चांगला कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय पण चांगली बॉलिंग तुषारची पाहायला मिळते. नैनेशनं बॉलला पाठवलंय मिडविकेटला. पवन आहे त्या ठिकाणी, आता चुकी करणार नाही पवन. झेल टिपला जातोय आणि नैनेशच्या रूपानं मोठा धक्का बसतोय तो अंबिका चौक संघाला. पहिला फलंदाज बाद. नरेशदा विनंती आहे लवकर फील्ड सेट करा आपण. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय नवनीत मते. नवनीत आणि साहिल ही जय विरूची जोडी आता मैदानामध्ये आहे. आणि टीम हर्डल आपण पाहिली. पहिल्या बॉलवरती षटकार आणि 1 ओव्हर नंतर 10 धाबा, 1 बॅटर बाद. हे चांगलं स्कोर कार्ड आहे आसरोटी टीमसाठी. कमबॅक केलाय त्यांनी. गौतम ओसवाल यांचा भिंगारी संघ सुपर 2 मध्ये गेलाय.
पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांना फिक्स झालेलं आहे, परंतु आता तिसऱ्या क्रमांकावरती कोणता संघ राहणार आणि फायनलला कोण जाणार हे ठरवणारा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. KTCला उद्या 6 इव्हेंट कव्हर करायचे आहेत, त्यामुळे त्यांच्या टीमला इथून पुन्हा दुसऱ्या डेस्टिनेशनला रवाना व्हायचं आहे. सगळ्यांचं मनापासून आभार की एक यशस्वी स्पर्धा पार पडली. साहिल दर्जेदार षटकार ठोकतोय लांब लचक आणि साहिलच्या बॅटमधनं हा पहिला षटकार आला. एकूण धावसंख्या झाली आहे ती 16. कमबॅक करावा लागेल. आणखीन एक आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार. ठेका धरतायत आता, सगळे एन्जॉय करतायत. आज मॅचेस फार चांगल्या झाल्या. राष्ट्रवादी चषकामध्ये मॅचेस इतक्या भन्नाट झाल्या, अफलातून झाल्या, सगळ्यांना एंटरटेन केले. जे जे या मॅचेस बघायला थांबले ना त्यांचा पैसा वसूल झालाय. अगदी धुरंधर चित्रपटापेक्षाही सुपरहिट ही स्पर्धा राहिली आहे राष्ट्रवादी चषक. आमचे KTCचे कॅमेरामन म्हणतात की थंडी वाजतीये, परंतु हा बासमन आता मॅच गरम करतोय. एकूण धावसंख्या 22 आहे. 4 सिक्सर हॅट्रिक आज रोहित सर सांगतायत आम्हाला की पाहायला मिळाल्यात, आणि ही 5वी सिक्सर हॅट्रिक पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. साहिल 13 वरती खेळतोय. नैनेश बाद झालाय 9 वरती. नवनीत नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे आणि आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष राहुल ठोंबरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत करूयात. फार प्रचंड मेहनत घेतली आहे या सगळ्या आयोजकांनी. त्यांच्या मेहनतीचं हे फळ या स्पर्धेचं यश पाहायला मिळतंय. चेंडू हवेत, झेलची शक्यता. किरण मात्र बॉलला जज करू शकत नाहीये आणि बाद होतोय. स्किट झाला त्या ठिकाणी नवनीत आणि विकेट मिळाली आहे. समाधान आता मैदानामध्ये दाखल होतोय. किरण कमबॅक करतोय. विकेट त्याला मिळाली, सांघिक विकेट मिळाली आणि स्ट्राईक रोटेशन हेच हवं होतं खरं तर. साहिलला स्ट्राईक हवी होती. सगळ्यांना मग वाटतं की साहिलला स्ट्राईक हवी आहे. आता भूषण मैदानामध्ये आलाय म्हणजे एक भाऊ बाद जाऊन बाहेर येतोय आणि त्याचाच हा कझिन मैदानामध्ये दाखल होतोय. 2 रनआउटच्या विकेट गेल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चांगला बॉल. व्हॉट अ कमबॅक. काय दर्जेदार कमबॅक राहिलाय. 5 चेंडू झालेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, तदनंतर एक रनआउटची विकेट आणि सिंगल, पुन्हा रनआउट, आता डॉट बॉल. धावा आहेत त्या 23. आता बघायचंय किरण काय करतो या चेंडूवरती. समोर आहे तो साहिल.
पुन्हा त्याला बीट केलंय. 4 लगातार चेंडू चांगले पाहायला मिळाले ते किरणचे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे 23 आणि 24चं टार्गेट आहे. ना द्वारकानाथ चोरगे सरांना उद्या पालीची स्पर्धा डेची स्पर्धा कव्हर करायची आहे. अजिंक्य सरांना देखील उद्या डेचा कॉल आहे. KTCचे जेवढे आमचे कॅमेरामन आहेत तेवढ्या सगळ्यांना उद्या पुन्हा स्पर्धा कव्हर करायला जायचं आहे. आमच्या स्कोरर आहेत जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांच्यामध्ये ते 3rd इयरचं शिक्षण घेतात. त्यांना उद्या कॉलेजला जायचं आहे. रोहित पवार सरांना देखील उद्या कंपनीमध्ये जायचं आहे आणि बऱ्याच जणांना ड्युटीवरती जायचं आहे. पंकज आणि किरण ही जोडी आता मैदानामध्ये दाखल होईल. सचिन दादा मते यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं आपण स्वागत करूया. चांगली स्पर्धा राहिली आहे. राष्ट्रवादी चषक आदरणीय संतोषबाई बैलमारे पुरस्कृत राष्ट्रवादी चषक 2026 स्पर्धेचं हे पहिलं पर्व. राहुल ठोंबरे, अजय सोगे, रमेश पाटील, भास्कर पाटील, प्रशांत ठोंबरे, हर्षल ठोंबरे, सौरभ जमदाडे, हरेश ठोंबरे या सगळ्यांची प्रचंड मेहनत आणि या सगळ्या मेहनतीच्या सोबतीला ग्रुप ग्रामपंचायत टेंबरीचा पूर्ण मित्रपरिवार, मग टेंबरी ग्रामस्थ, सारंग ग्रामस्थ, आसरोटी ग्रामस्थ, वयाळ ग्रामस्थ, कोपरी ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी. 1,00,000 रुपये आणि आकर्षक अशी राष्ट्रवादी चषकाची ही ट्रॉफी कोणत्या गावामध्ये जाणार हे ठरवणारे महत्त्वाचे सामने आता सुरू आहेत. 24चं टार्गेट आहे. सचिन दादा मते यांचा अगदी 1.5 वर्षाचा सुपुत्र शिवाय हा देखील सामने पाहण्यासाठी त्यांच्या समवेत आलाय. त्याचं देखील आपण त्या चिमुकल्याचं मनपूर्वक स्वागत करूयात. पहिलाच बॉल, साहिलचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. फार चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. किरण डोंगरे आलाय. किरण डोंगरे 1 बॉल 1 धावेची गरज असताना काय कमालीचा कॉन्फिडन्स दाखवला होता. डायरेक्ट षटकार आणि तोच किरण आता स्ट्राईकवरती होता. सिंगल कंप्लीट केली आणि त्याच्या सोबतीला पंकजला विसरून चालणार नाही आहे. संघ अडचणीमध्ये जेव्हा पण असतो ना त्यावेळेला पंकज 100% परफॉर्मन्स देतो. साहिल एक चांगला गोलंदाज आहे. एकच धाव घेतली आहे.
खरं तर नैनेश पवार म्हणजे चौक संघ असं बऱ्याच जणांचं समीकरण होतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये साहिल हा एक प्रमुख खेळाडू बनलाय. नैनेश नंतर साहिल ही खरं तर चौक संघाची ओळख बनली आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, लेदरचं चांगलं क्रिकेट आणि डेली 2-2.5 तास तो वर्कआउट करतो. खूप इंटेन्स वर्कआउट असतो. त्यानंतर क्रिकेटची प्रचंड प्रॅक्टिस करतो. हे सगळं आणि त्याचं फळ आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला स्ट्रोक आहे, बॉटम हँडचा सुरेख वापर त्या ठिकाणी. गिरीश इंगोले आहे वाटतं. गिरी दर्शन कडवे झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. पहिला धक्का आसुरटी संघाला. दर्जेदार झेल टिपला आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 2. एक बॅटर बाद झालाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. टार्गेट 24 आहे. 9 बॉलमध्ये 22 धावा करायच्या आहेत. गौतम ओसवाल खरं तर एक नामवंत पॅकर आहेत आणि आज त्यांचा एक संघ जिंकणार आहे, भिंगारी संघ. आणि मला वाटतं गौतम ओसवाल यांना आता एक बाजूचा गाळा देखील घ्यावा लागेल ट्रॉफीज ठेवण्यासाठी, कारण आता त्यांच्या दुकानामध्ये जागा नाही आहे ट्रॉफीज ठेवायला. चला सामन्याकडे वळूया. 9 बॉलमध्ये 22. चांगली बॉलिंग करतोय साहिल. आता पवन मैदानामध्ये आलाय. पवन एक दर्जेदार खेळाडू आहे. आज पवनने रात्र गाजवली आहे. पवननं दिवस पण गाजवला, रात्र पण गाजवली आहे. पहिल्याच बॉलवरती ठोकतोय षटकार. सांगतायत की पवननं आतापर्यंत 3 मॅचमध्ये बॅटिंग केली आहे आणि 3 मॅचमध्ये बॅटिंग करत असताना प्रत्येक मॅचची सुरुवात ही षटकारानं केली आहे. ही ओळख राहिली आहे या खेळाडूची. प्रचंड गुणवत्ता या खेळाडूमध्ये आहे. ज्या वेळेला तो 13 वर्षाचा होता त्यावेळेला त्यानं ग्रामीण क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आपल्या वडिलांच्या समवेत तो क्रिकेट खेळायला ग्रामीण संघामध्ये आला. फिल्डर म्हणून तो सुरुवातीला असायचा. आता बॅटिंग, बॉलिंग आणि एक फार चांगला प्रमुख खेळाडू हा देखील बनलाय अलीकडच्या काळामध्ये. 17 वर्षाचा खेळाडू आहे आणि हे यंग टॅलेंट आहे. आसुरोटी क्रिकेटचं भविष्य खरं तर मैदानामध्ये आहे. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, परंतु चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द ची गरज आहे. पवन ठोंबरे संकट मोचक ठरलाय, कारण किरण डोंगरे बाद झाल्यानंतर तो मैदानामध्ये आला, बरसला, चांगली बॅटिंग केली त्यानं. 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत आणि साहिलच्या विरोधामध्ये आक्रमण. किमान एका चषकाचे हे तीनही संघ हकदार आहेत. एक एक ट्रॉफी जाणार आहे, परंतु कोणत्या क्रमांकाची हे ठरवणारे सामने सुरू आहेत आता. चेंडू चांगला आहे गॅपमध्ये. नैनेश पवार काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे आणि नैनेश अंडरम थ्रो देत असताना पंकजची विकेट जाते. मोठा धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या आसुरोटी संघाला. पंकज बॅक टू द डगआउट.
पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट जातीय, पवन बाद होतोय आणि मोठा धक्का बसतोय तो आसरोटी संघाला. गोलंदाज ठरला या स्पर्धेमधला की जो विकेट हॅट्रिक नोंदवतोय आता. आणि उत्कर्षाची पण हॅट्रिक झाली आहे. आज उत्कर्षानं पण एक रेकॉर्ड केलाय, त्यानं पण कॅचेस पकडण्याची हॅट्रिक केली आहे. 3 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय, नयन ठोंबरे. चला चौक टीम प्रत्येक बॉल नंतर आता एकत्र येऊ नका, विनंती आहे. उत्कर्ष आपल्या खेळाडूंना एकत्र येऊ देऊ नका. 3 बॉल बाकी आहेत, 11 धाबांची गरज आहे. भिंगारीच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की टॉससाठी या लगेच आपण. शेवटचे 3 बॉल, 2 षटकार, 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल या मॅच मध्ये जिंकवू शकते. चेंडू हवेत आहे परंतु 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू 10 धावा. रवी ठोंबरे सारखा एक आक्रमक बॅटर जो नेहमी सलामीला येतो तो आता खेळपट्टीवरती उभा आहे. म्हणजे रवीला 2 मोठे स्ट्रोक मारायचे आहेत तर नैनेशला एक चांगला चेंडू टाकायचा आहे. नैनेश की रवी हे बॅटल आता बघण्यासारखं असणार. चौक की आसरोटी हा ठरवणारा सामना मैदानामध्ये. हा महत्वाचा चेंडू. रवीनं बॉलला पाठवलंय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एका हातानं कॅच घेतोय. कॅच एका हातानं त्या ठिकाणी घेतली जाते. बघायचंय, तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलंय.
तिसरे पंच या, तिसरे पंच या. बाकी कोणी येऊ नका इथे. तिसरे पंच या. आणि आयोजक कोण, एक आयोजक कमिटीचे मेंबर या, बाकी कोणी नको. ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो फायनल असेल. आणि आउट, बॅट्समन आउट आहे. आणि आता एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. शेवटचा एक चेंडू आणि 11 धावा. 10 धावा. एक चेंडू आणि 10 धावा. रवीनं चांगला फटका खेचला, परंतु कॅच काय कमालीची टिपली एका हातानं आणि तिथेच मुवमेंट बनला. नैनेशनं